नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत आणि इथे आपण टोमॅटोवरील लेट ब्लाइट आणि अर्ली ब्लाइट या दोन रोगांविषयी आपण माहिती बघू। सर्वप्रथम हे रोग कशामुळे येतात हे बघूया। लेट ब्लाइट आणि अर्ली ब्लाइट हे फायटोप्थेरा फंगस आणि अल्टरनारिया सोलानी या दोन फंगसमुळे येतात। तर याचे लक्षणं कसे दिसतात आपण इथे बघूया। तर हे बघा, इथे तुम्हाला दिसतील की पानावर इथे तपकिरी कलरचे ठिपके आले आहेत। हेच ठिपके तुम्हाला खोडावर पण दिसतात आणि कालांतराने हेच ठिपके आपल्याला फळावर पण दिसायला मिळतात। तर हे कसे ओळखायचे? तर लेट ब्लाइट आणि अर्ली ब्लाइट दोघांची लक्षणं आहेत। अर्ली ब्लाइटमध्ये काय होतं की पिवळसरपणा हा पानाला येतो आणि ते पान खराब होतं। तसंच हा रोग जो आहे खोडावर आणि फळावर पसरत राहतो। तर हा रोग कशामुळे होतो? तर इथे जे कंटिन्यू पाऊस चालू आहे सध्याच्या वातावरणामध्ये, तर त्या वातावरणामधल्या पावसांमुळे हा रोग अतिशय तीव्रपणे आपल्या पिकावर येतो। तर यामध्ये तुम्ही अशा पावसाच्या वातावरणामध्ये जैविक फंगीसाइड म्हणजेच सुडोमोनास फ्लोरेन्सस प्रति लिटर 3 ml व बॅसिलस सबटिलस प्रति लिटर 3 ml असं तुम्ही दोन्ही मिक्स करून याच्यावर तुम्ही स्प्रे घेऊ शकता व अशा लेट ब्लाइट व अर्ली ब्लाइट यावर तुम्ही चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकता। धन्यवाद।